मी बैल घेतली सगळ्या बैलवाल्याने बैल मिळाला मला ठराविक जणांनी दोघा ठिकाणी बैल दिले बाकीच्या बैल मला कोणी अजून दिले नाही. हो 100%. तर मित्रांनो आज अटीतटीची लढत झाली आणि त्याच्यात 2 नंबर झाला पण तरी पण पब्लिक एवढं खुश आहे आणि तुम्ही पण खुश आहे. मला वाटतं त्याच्याचं पहिलं मालक काय सांगचाल आज नानाकडे बैल आला नाव झालं तुमचं ते नाव करायसाठीच नानाकडे दिलेलं आहे ना. बऱ्यापैकी नाव करू लागलं तेव्हा आता चांगलं करू लागलं नाव. मित्रांनो ज्यावेळेस नानानं बैल घेतला तेव्हा मला असं कळलं की अनेक लोक तुम्हाला बैल मागत होते पद वाढवून पैसे खरं आहे. हो मागत होते लय लोक बैल मागत होते पण नाही द्यायला मी म्हणलं नानापेक्षा वाढवून देत होती पण नानालाच का दिला नाव करायसाठी बैलाचं नाव करायसाठी आणि नानाचं नाव करायसाठी. आज नानांना 2 नंबर केला काय सांगताल नाना गाडीविषयी काय सांगताल. गाडी काय ते आज त्यानं सगळ्याला म्हणजे प्रेक्षकाला ह्यांना जिंकून दिला सगळं त्यानं त्याचं मन जिंकून दिला असं पळाली गाडी चांगली पळायला आपल्याला जर गोलाला महत्वाचं नेला आज ते सगळ्यात मोठं समाधान झालं आणि हिंदकेसरी मैदान त्याचं पहिलेच आहे. बरं आज हिंदकेसरी मैदानात राहिलं अटीतटी म्हणजे 1-2 मध्ये लढत झाली एक प्रकारे. नाना काय शेवटच्या क्षणी काय काय झालं नाही ते काय हार जीत आहे हार बी सण झाली पाहिजे या क्षेत्रात जीत बी सण झाली पाहिजे त्याने क्षेत्र करायचे नाही तर त्याने क्षेत्र करायचं नाही ज्याला हार सण होत नाही जीत सण होत. सगळ्यात महत्वाची गोष्ट नाना आज तुम्ही 2 ड्रायव्हर तुम्ही एक तुम्हाला पण दुखापत झाली ती काय चालतं तेवढं काय चालूच असतं ते चालू असतं. मित्रांनो कसं नानाला थोडं लागलं मला वाटतं मुश्रीफला लागलं आणि हे सनीला पण लागलं कुठेतरी ह्या गोष्टीमुळे पण नाना म्हणजे अजून हात चला की तुम्हाला आले असती करायला. हो आजच्या गुलालाचं श्रेय कुणाला द्यायचं सरासरी प्रेक्षकाला सरासरी काय नाना सरांची एक इच्छा होती की आपल्याला 1-2 मध्ये खेळायचं सर म्हणायचं आपल्याला सर्जन आम्हाला केलं तर सर्जन आदत मध्ये राहिला होता आज तो ओपन मध्ये राहिला त्याच्या काल ते परवाच वर सरा झालं त्यांचं ते त्यांना त्याच्यानं आम्हाला दिला आपला मान. बरं आज तुम्ही काय त्याच्याविषयी काय सांगता. त्याच्याविषयी काय सांगायचं त्याच्या म्हणजे बैल पळतोच पहिल्यापासून पण इकडं पण नानाकडे आता बऱ्यापैकी सांभाळ करते नाना इकडं पण चांगला पळतो बैल. आज तुम्ही विकलाय बैल तरी पण नानांचं म्हणणं होतं की माऊलीला बोलवा याविषयी काय सांगता. नानाचं का नानाचं म्हणणं होतं की त्यांना पहिल्या मालका म्हणजे हे कुठं कसं होतं माहिती का आता गोटा बांधलेला आहे गोटा म्हणणार त्याला म्हणजे विकायचा नव्हता त्याने 25 लाखाचा गोटा बांधलाय त्याला पण तो गोट्यात अजून त्याने दुसरा बैल बांधला नाही जोपर्यंत त्याच्या तिकडून जाऊन येत नाही तोपर्यंत त्यांनी सांगितले बैल पूजन बी करणार नाही गोट्याचा बैल बी दुसरा गोट्यात बांधणार नाही. नानाला म्हणजे तेजाला न्यायचंय गोट्याला न्यायचा ना म्हणजे तेजानं म्हणजे तेजावर अजून तुमचं प्रेम आहे पण तुम्ही मन मोकळ्यापणानं बैल दिला आणि ती नानाला लाभलाय. मग त्याच्यामुळेच तर आलो ना मन मोकळ्यापणाने द्यायला किंवा आपल्याला कुठंतरी ते जाता आलं पाहिजे आता आलं पाहिजे दुसऱ्याला जर द्यायला असता तर पैसे घेऊन मोकळा झालो असतो परत येता जात आलं नसतं काही नसतं आता घरच्या वाणी कधी येऊ शकतो मी. एक प्रकारे नाना अजय शेट विषय सांगचाल आज त्यांनी पायरा केलता अजय शेठ चिकू आणि रवी पवार या तिघांनी पायरा केलता पण ते तिघाला म्हणत होते की आपल्याला गुलालात राहायचे त्यांच्या नियोजनाने त्यांनी पायरा केला काल आम्हाला लॉट पडले त्यावेळेस माहित पडले गाड्या असाच पैरा आहेत म्हणून. पायऱ्याकडे तुम्ही आता जास्त ओळख नाही तुमच्या लक्षात म्हणजे एकाला नाही म्हणलं एखाद्याला राग येतो माणसाने कारण आता जरी आपण एखाद्याला मागितलं तरी नाही म्हणते आता योच त्याच्याला मी बैल घेतली सगळ्या बैलवाल्याने बैल मिळाला मला ठराविक जणांनी दोघा ठिकाणी बैल दिले बाकीच्या बैल मला कोणी अजून दिले नाही. म्हणजे त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला नाना पण आज त्याच्यानं दाखवून दिलं काय आहे त्याच्यात. हो दाखवून दिलं त्यानं. नाना आजचं मैदान झालं म्हणजे भुंग्याचं आणि तुम्ही ती पण गाडी मला वाटतं सेमीसाठी पात्र केली बरोबर तर ती गाडी कशी पाहिली. ती बी गाडी चांगली पाहिजे दोन्ही बैल एकाच धावणीला आहेत एकाच धावणी म्हणजे रात्री मला वाटतं एकत्र होतं आणि दोघं पण गुलाल घेऊन चालत एक प्रकारे मैदानात बी एकाच धावणीला घरी एकाच धावणीला बैल असते. आता दोन्ही पण सेमीला पात्र झाल्यानंतर नाना फायनलला असं झालं की आता कुठली आणायची गाडी तसं नाही का जे आता कसं आहे नवीन आणायचे आता मुसरी 5-6 गोष्टी वेगळे जे त्याला हाणलेली बैल असते त्याला तुम्हाला कुठली आणायचे ते आणा मी आणतो राहिलेली गाडी मुश्रीफ असतात त्याची मुश्रीफ गाडी त्याच्यानं आणली असते त्याची गाडी त्यानं आणली असते. मुश्रीफला काय बघितलं काय अडचण प्लास्टर केला पाहिजे. बघा मित्रांनो नानाचा शिष्यच आहे एक प्रकारे आणि नानाचा त्यावर खूप विश्वास आहे आणि कसं होतं एक कुठेतरी आज तिघांनी पण थोडीफार दुखापत झाली आणि ह्या गोष्टीमुळे मला वाटतं नाना कुठं म्हणजे हा याच्यात समाधान मानताय तुम्ही. आज तुम्ही बैल दिला पण तुम्हाला नानांनी शब्द दिलता एक प्रकारे की बाबा बैल दिला तुम्ही बैल द्या मला तुम्ही मालक म्हणून काय म्हणजे कधी पण येऊ शकता एक प्रकारे तुमचा ते कुठं पण हे लागलं काय
हा तर नानाला एकदम मनमोकळेपणाने बैल द्यायला, नानाला बोलून दिला होता ना बैल की बैल किंवा तुम्हाला देणार, दुसऱ्याला कोणाला देणार नाही म्हणून. मग आमचा काय शब्द म्हणजे जे व्यवहार पण असाच झालेला आहे, दोघालाच माहिती, बाकी कोणाला माहित पण नाही. ना ना, अनेक कसं होतं या बैलगाडी क्षेत्रात किती किती पण म्हणजे 10-5 लाखानं त्यांच्या पाशी मी भरपूर जण पाठवली होती, पण ह्यांना खरं वाटत नव्हतं. आणि पप्पू मोलाना गेला आणि त्याने व्हिडिओ कॉल केल्यानंतर हे म्हणले, नाना म्हणले मी बैलापाशी पोचलोय, मालक बैल द्यायचं नाही म्हणते. हे म्हणले नानाचा आवाज आहे, बघू नानाचा आहे ते. कारण त्याच्या वेळेने डायरेक्ट सांगितलं की पप्पू मोलाना सांगितलं बैल कधी भरायचं तेवढा सांगा, बैल आम्ही भरून घेऊन येतो. बैल न ठरता त्याने डायरेक्ट घेऊन येत आली, पळवून मग सांगितलं तुम्ही घ्या. म्हणजे एवढा विश्वास तुम्ही म्हणला की बाबा बैल पळवा आधी ना, मग तुम्हाला वाटलं तर घ्या. वाटलं तर घ्या. आणि त्यांच्याकडनं आपण 1 रुपया पण घेतला नव्हता अगोदर. तुम्हाला 1 मैदान 2 मैदान पळवा, तुम्हाला पसंत पडला तर ठेवा, नाही पडला तर मला गाडी भाडं पण नाही द्यायचं, मी माझा बैल माघारी घेऊन येईन. पळाल्यानंतर किती जणांचे वापर आले मला सांगा. इथं आल्यावरच मला 1-2 जणांचे फोन आले होते, पण म्हणलं नाही, दिला म्हणलं बैल नानाला. हा, परत नाही द्यायचं म्हणलं आता कोणाला, नानाला दिला त्याच्यामुळं आपण नाही. ना ही तुमच्यावर प्रेम आहे, ही तुमचं क्रेज आहे बैलगाडी क्षेत्रातली. आज विचार करा, 1 रुपया तुम्ही 1 रुपया दिला नव्हता, त्यांना तुमच्यापेक्षा जास्त पैसे देऊन मागत असतील. मग ही कुठेतरी ह्या माणसाविषयी काय सांग. ज्या माणसाने एवढा खुल्या मनाने दिला तर समाधान पुढे आपल्याला बैल बी यश देत राहतो ना पुढे. आणि नाना संघर्षानं काय शिकवलं तुम्हाला. आता तुम्ही टॉप मध्ये गेला, आता 2 नंबर गेला, म्हणजे आज 1001 गाडी होती, 1001 गाडी होती आणि त्यात 2 नंबर झाला. आणि अनेक लोकांना तुम्ही बैल पण मागितली असतील, पण दिली नाही. त्याविषयी काय दिले आम्हाला, भरपूर जणांनी बैल मागितली. मी बैल ज्या इकडे आणायच्या अगोदर लई जणांना फोन केला, सांगितलं की तुम्हाला मी चांगला पायरा करतो, फोन करतो बैल द्या. त्यावेळेस मला लोकांनी लय फसवलं, येतच नव्हती बैल देत नव्हती मला. त्यावेळेस बाबू माने घरणिकीनं तेवढा फोन केला बैल रात्रीचा 12 वाजता ते पैसे घेऊन म्हणलं असाच व्यवहार ठरला, त्यानं बैल लगेच दिला आम्हाला. आता त्यांनी कधी ऑफर टाकली तर कधी त्याने बैल मागले, त्यांना राजाला कधीच बैल नाही म्हणणार नाही. फक्त मला 2 दिवस अगोदर सांगितले त्यांना बैल लगेच देणार नाही. मित्रांनो, अनेक वेटिंग आहे थोडं. आणि धन्यवाद.